एकाच घरासाठी तुमचा मित्र बँकेला 50 लाख परत करतोय आणि तुम्ही 76 लाख फक्त एका नंबरमुळे तुमची 26 लाख रुपये पाण्यात घालवू नका। बँक मॅनेजर तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुमच्याकडून बॅड क्रेडिट टॅक्स वसूल केला जातोय। जाणून घ्या तुमच्या खिशातून जाणारा हा जास्तीत जास्त पैसा कसा वाचवायचा। ज्या पैशात तुम्ही मुलांचं शिक्षण किंवा एक लक्झरी कार घेऊ शकला असता, ते सर्व पैसे तुम्ही बँकेला व्याजात देताय का? आजच ही चूक सुधारा। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की होम लोन घेताना होणारी मोठी आर्थिक फसवणूक किंवा जास्तीचा बोजा कसा टाळायचा। मित्रांनो, समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात, तिथे कॉफीची किंमत 50 रुपये आहे, पण वेटरने तुम्हाला बिल देताना तिथे 100 रुपये लावले आणि विचारल्यावर सांगितले की तुमच्यासाठी हीच किंमत आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? खूप वाईट वाटेल ना। तर होम लोन मध्ये सुद्धा अगदी तसंच घडतंय। बाजारात काही लोकांना 7% इंटरेस्टवर कर्ज मिळतं, तर काही लोकांना त्याच कर्जासाठी 10.5% इंटरेस्ट द्यावा लागतोय। दिसायला हे फक्त 3.5% फरक वाटतो, पण जसा इंटरेस्ट वाढत जातो तसा तुमच्या खर्चाचा डोंगर वाढत जातो। मग कमी इंटरेस्टवर होम लोन मिळवण्यासाठी नक्की काय करायचं हवे? कर्ज घेताना आपले लाखो रुपये कसे वाचायचे? आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे जी तुम्हाला कोणीही सहजासहजी सांगणार नाही। आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, आथरून पाहून पाय पसरावे। पण आजच्या काळात महागाई बघता स्वतःचं घर घ्यायचं असेल तर लोन घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही। पण हेच कर्ज आपल्यासाठी शाप कधी ठरतं माहित आहे का? जेव्हा आपला क्रेडिट स्कोअर खराब असतो। बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा स्कोअर कमी आहे तर बँक जास्त काय करेल, फक्त लोन नाकारेल ना। पण मित्रांनो, खरी अडचण तिथे नाहीये। बँक तुम्हाला लोन तर देते, पण त्यासोबत तुम्हाला पेनल्टी इंटरेस्टचा एक असा चक्रव्यूहामध्ये तुम्हाला अडकवते जिथे तुम्हाला बाहेर पडणं कठीण आहे। तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर हा जो जास्तीचा इंटरेस्ट बँक लावते ना, तो तुमच्या खिशातून हळूहळू इतके पैसे काढून घेते की त्या पैशात तुम्ही एक लक्झरी कार विकत घेऊ शकाल किंवा तुमच्या मुलांचं हायर एज्युकेशन आरामात पूर्ण झालं असतं। यालाच आर्थिक भाषेत आपण बॅड क्रेडिट टॅक्स म्हणतो। आता क्रेडिट स्कोअर मुळे पडणारा फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगते। दिनेश आणि रमेशची गोष्ट आपण घेऊया। याला एक एक्झाम्पल म्हणून समजून घेऊया, जिथे दिनेश आणि रमेश या दोघांनी 50 लाख रुपयांचं लोन घेतले 20 वर्षासाठी। तर दिनेश हा व्यवहारात खूप शिस्तबद्ध होता, त्यामुळे त्याचा क्रेडिट स्कोअर 780 प्लस होता। बँकेने त्याला खुश होऊन 7% या प्राइम इंटरेस्ट रेटवर कर्ज दिले। दुसरी बाजूला रमेशने आपल्या व्यवहारांकडे आणि क्रेडिट स्कोअरकडे कधी लक्ष दिलेच नाही। बँकेने त्याला रिस्की क्लायंट मानले आणि त्याला चक्क 10.5% इंटरेस्ट लावला। 20 वर्षानंतर जेव्हा दोघांनी हिशोब केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले। रमेशने दिनेशपेक्षा तब्बल 26,77,000 लाख रुपये जास्त इंटरेस्ट भरला होता। तर मित्रांनो, विचार करा, फक्त एका चुकीच्या स्कोअरमुळे रमेशचे 26 लाख रुपये पाण्यात गेले। आता या टेबलमध्ये दिनेश, ज्याचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे, आणि रमेश, ज्याचा क्रेडिट स्कोअर कमी आहे, यांच्या गृह कर्जाची तुलना केली आहे। ते आपण बघूया। दिनेशला 7% दराने कर्ज मिळते, तर रमेशला 10.5% दराने कर्ज मिळते, ज्यांच्या व्याजात 3.5% फरक पडला आहे। आता मंथली EMI आपण बघितलं तर दिनेशचा हप्ता 38,765 रुपये आहे, तर रमेशचा हप्ता 49,929 रुपये आहे। रमेश दरमहा 11,154 रुपये जास्त भरत आहे। तर टोटल इंटरेस्ट आपण पाहिला तर 20 वर्षाच्या शेवटी दिनेशने 43,03,000 रुपये व्याज भरले, पण रमेशला चक्क 69,80,000 रुपये व्याजात भरावे लागले। तर आपण एकूण परफेड पाहिली तर दिनेशने एकूण 93,03,000 रुपये परत केले, तर रमेशने 1,29,00,000 रुपये परत केले। तर थोडक्यात सांगायचं तर ना, केवळ खराब क्रेडिट स्कोअरमुळे रमेशला दिनेशपेक्षा 26,77,000 रुपये जास्त व्याज भरावे लागले आहे। तर सोप्या भाषेत सांगायचं तर ना, हे तुमचा आर्थिक रिपोर्ट कार्ड आहे। जसं शाळेत आपण अभ्यास कसा केला आहे आपल्या रिझल्ट वरून समजायचं, तसंच बँकेच्या भाषेत तुम्ही घेतलेले पैसे किंवा कर्ज वेळेवर परत करण्याची तुमची क्षमता किती आहे हे या 3 अंकी नंबर वरून समजतं। भारतात हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो। आता हा स्कोअर नक्की ठरतो कसा?
जेव्हा तुम्ही कोणतेही कर्ज घेता किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुमच्या प्रत्येक व्यवहारांची माहिती सिबिल किंवा एक्सपिरियन्स सारख्या संस्थांकडे जाते. तुम्ही हफ्ते वेळेवर भरताय का, तुमच्यावर किती कर्ज आहे किंवा तुमच्या जुन्या व्यवहारांची शिस्त पाहून या संस्था तुम्हाला एक नंबर देतात ज्याला आपण क्रेडिट स्कोअर म्हणतो. आता या स्कोअरचे 3 महत्त्वाचे टप्पे मी तुम्हाला सांगते, ते नीट समजून घ्या. 750 पेक्षा जास्त याला एक्सेलंट स्कोअर मानलं जातं. जर तुमचा स्कोअर इतका असेल तर बँक स्वतःहून तुम्हाला कमीत कमी व्याजात कर्ज देण्यासाठी पायघडा घालतात. मग येतो 650 ते 749. हा एक गुड स्कोअर आहे. यामध्ये तुम्हाला कर्ज मिळायला फारशी अडचण येत नाही. आणि जर 650 पेक्षा कमी आहे याला रिस्की मानलं जातं. जर तुमचा स्कोअर इतका कमी असेल तर एक तर बँक तुम्हाला कर्ज नाकारते किंवा जोखीम म्हणून तुमच्याकडे खूप जास्त व्याज वसूल करते. त्यामुळे जर तुम्हाला स्वस्त दरात होम लोन हवं असेल तर तुमचा हा आर्थिक रिझल्ट सुधारण्यावर भर द्या. आता आपला स्कोअर सुधारण्यासाठी या 5 सोप्या टिप्स मी तुम्हाला देते. जर तुमचा स्कोअर कमी असेल तर घाबरू नका, या गोष्टी करा. बिल्स वेळेवर भरा. तुमचा स्कोअरचा 35% भाग यावरच अवलंबून असतो. उशीर टाळण्यासाठी बँकेत ऑटो पे सेट करा. क्रेडिट कार्ड जपून वापरा. तुमची लिमिट जर 1 लाख असेल तर फक्त 30,000 पर्यंतच म्हणजे 30% खर्च करा. पूर्ण लिमिट वापरली की बँकांना वाटतं तुम्ही पैशांसाठी खूप तडफड आहात. जुनी अकाउंट्स बंद करू नका किंवा जुनी बंद झालेली कर्जे यांचा इतिहास जेवढा जुना असेल तेवढा तुमचा स्कोअर सुधारतो. वारंवार चौकशी टाळा. एकाच वेळी 4 ते 5 बँकांमध्ये लोनसाठी अप्लाय करू नका. यामुळे तुमचा स्कोअर प्रत्येक वेळी थोडा कमी होतो. चुका दुरुस्त करा. कधी बँकेच्या चुकीमुळे तुमचा स्कोअर कमी दिसतो. अशा वेळी क्रेडिट ब्युरोकडे तक्रार करून या चुका सुधारा. आणि एक खास उपाय, FD बॅक्ड क्रेडिट कार्ड. ज्यांना बँक क्रेडिट कार्ड देत नाही त्यांनी बँकेत छोटी FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट करून त्यावर क्रेडिट कार्ड घ्यावे. याचे बिल्स वेळेवर भरले की तुमचा स्कोअर हळूहळू वर येतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की हा क्रेडिट स्कोअर नक्की चेक कुठे करायचा? कारण आजकाल अनेक थर्ड पार्टी ॲप्स आणि वेबसाईट तुमची माहिती मागतात. पण मित्रांनो, तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला वर्षातून एकदा आपला क्रेडिट रिपोर्ट अगदी मोफत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी तुम्ही कोणत्याही चुकीच्या लिंकवरती न जाता या 4 अधिकृत क्रेडिट ब्युरोज या वेबसाईटवरती भेट देऊ शकताय. पहिला आहे सिबिल, www.sibil.com. भारतात बँका सर्वात जास्त यालाच महत्त्व देतात. दुसरा आहे एक्सपिरियन, www.experian.in. ही देखील एक अत्यंत विश्वासार्ह जागतिक संस्था आहे. तिसरे आहे इक्विफॅक्स, www.equifax.co.in. इथेही तुम्हाला तुमचा अचूक रिपोर्ट मिळेल. आणि चौथी म्हणजे CRIF हायमार्क, www.crifhighmark.com. लक्षात ठेवा, वर्षातून किमान एकदा या वेबसाईटवरून तुमचा रिपोर्ट चेक करा, जेणेकरून त्यात काही चुका असतील तर त्या वेळेत दुरुस्त करता येतील आणि तुम्हाला कमीत कमी व्याजात होम लोन मिळू शकेल. आता होम लोन घेताना ही प्रायोरिटी ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही होम लोनसाठी मार्केटमध्ये उतरतात तेव्हा कोणत्या बँकेला आधी पसंती द्यायची. हे बघा मित्रांनो, प्रत्येक बँकेचे नियम आणि व्याजदर वेगळे असतात. म्हणून ही प्रायोरिटी लिस्ट नेहमी लक्षात ठेवा. पहिली पसंती म्हणजे प्रायोरिटी 1, गव्हर्नमेंट बँक्स. जर तुमचा क्रेडिट स्कोअर उत्तम असेल तर डोळे झाकून सरकारी बँकेकडे जा, जसे की SBI, बँक ऑफ बरोडा. कारण इथे इंटरेस्ट रेट सर्वात कमी असतो आणि त्यांचे नियम खूप पारदर्शक असतात. लांबच्या प्रवासासाठी सरकारी बँका कधीही फायद्याच्या ठरतात. दुसरी पसंती म्हणजे प्रायोरिटी 2, प्रायव्हेट बँक्स. जर तुम्हाला खूप जलद सर्व्हिस हवी असेल आणि थोडा जास्त व्याजदर परवडत असेल तर तुम्ही खाजगी बँकांकडे जसे की HDFC, ICICI बँकेकडे जाऊ शकता. यांची सर्व्हिस नक्कीच चांगली असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्ज घेण्यापूर्वी त्यांची प्रोसेसिंग फीस आणि हिडन चार्जेस नीट तपासून घ्या, नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतोय. तिसरा आहे शेवटचा पर्याय म्हणजे लास्ट ऑप्शन आहे NBFCs किंवा सरकारी संस्था. जर काही कारणास्तव तुम्हाला मोठ्या बँकांकडून कर्ज मिळत नसेल तरच हा पर्याय निवडा. कारण NBFCs म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजमध्ये व्याजदर म्हणजे इंटरेस्ट रेट खूप जास्त असतो आणि त्यांचे नियम थोडे कठीण असू शकतात. त्यामुळे मित्रांनो, घाईघाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. आधी सरकारी बँकेमध्ये ट्राय करा. तिथे नाही झालं तरच इतर पर्यायांचा विचार करा. यामुळे तुमच्या कष्टाचे लाखो रुपये तुम्ही वाचवू शकताय. तर मित्रांनो, स्वतःच्या घराचं स्वप्न पाहताना या आर्थिक गणिताची काळजी नक्की घ्या.
आजच तुमचा क्रेडिट स्कोर तपासा आणि अनावश्यक जास्तीचं व्याज भरणं थांबवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बॉसवाला मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्मार्ट बना. बॉसवाला, बी द बॉस.